आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। सुशीलादेवी लालासाहेब पाटणकर विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, सैनिकांचा सत्कार, बक्षीस वितरण आणि वृक्षारोपण। वाजेगाव येथील सुशीलादेवी लालासाहेब पाटणकर माध्यमिक विद्यालयात 80वा स्वातंत्र्य दिन अत्यंत देशभक्तीपूर्ण आणि उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री भानुदास नारायण मतकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त कर्नल जयवंतराव लालासाहेब पाटणकर उपस्थित होते। याशिवाय सुभेदार मेजर भारत गुलाबराव जाधव, हवालदार सुरेश यशवंत मुळीक, माजी सैनिक किसन जाधव, श्री सतीश हनुमंतराव पाटणकर आणि श्री संतोष उत्तम आवळे हे मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते। उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुख्य ध्वजस्तंभावर ध्वजारोहण करण्यात आले। राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत गैरमार्गाचा वापर करणार नाही, अशी शिस्तबद्ध शपथ घेतली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी लयबद्ध कवायतींचे उत्कृष्ट सादरीकरण केले। सांस्कृतिक कार्यक्रमात इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीते आणि स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगणारी प्रबोधनात्मक भाषणे सादर केली। याप्रसंगी आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले। स्पर्धांचे विजेते: चित्रकला स्पर्धा 1 वैष्णवी संतोष चव्हाण, 2 उत्कर्ष गणेश माळ, 3 आर्या गजानन चव्हाण। स्वाक्षरी स्पर्धा 1 वैष्णवी अनिल कदम, 2 यश राजेंद्र जगदाळे, 3 जयदीप रणजित गायकवाड। वक्तृत्व स्पर्धा 1 सुधा विभीषण जाधव, 2 वैष्णवी अनिल कदम, 3 आलिया राजू मेतकरी। रांगोळी स्पर्धा 1 वैष्णवी उदयसिंग ननावरे, 2 उत्कर्ष गणेश माळ, 3 क्रांती सुनील बनकर। आपल्या मार्गदर्शनात कर्नल जयवंतराव पाटणकर यांनी विद्यार्थ्यांना देशसेवा, शिस्त आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यालय परिसरात वृक्षारोपण व रोपवाटपाचा उपक्रम राबवण्यात आला। सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले। शेवटी आभार प्रदर्शन आणि वंदे मातरमच्या जयघोषात सोहळ्याची सांगता झाली। आक्रोश मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष खिलारे, वाजेगाव।